श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू येणार आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकत होते त्यावेळेस मला एकच ओळ स्वामी चरित्रातली आठवली. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती, दृढ जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. या उक्तीप्रमाणे, या ओवीप्रमाणे महाराजांनी या ताईंच्या जीवनामध्ये जे काही केलं आहे ते ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताला खूप आनंद होणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तसेच तुम्हाला देखील महाराजांचे असेच छान अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या चॅनलवरती 4 वाजता 1 करोड नामजपाची सेवा देखील होत आहे. त्या सेवेमध्ये देखील प्रत्येक स्वामी भक्तांनी सहभागी व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला आत्तापर्यंत दिलेले सर्व अनुभव शेअर करत आहे. ही प्रेरणा महाराजांनीच मला दिली आहे. आज मी जे काही बोलणार आहे ते महाराजच माझ्या मुखातून बोलून घेणार आहे, कारण त्यांनीच ही शक्ती मला दिलेली आहे. मला आज फार आनंद होत आहे, हृदय भरून येत आहे, डोळ्यातून नकळतपणे अश्रू देखील येत आहे. महाराजांची माझ्यावरती किती कृपा आहे हा क्षण आठवला तरी मला खूप रडायला येतं. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. सुरुवातीला मी शंकर महाराजांची भक्त होती. माझे जेव्हा लग्न झाले नव्हते तेव्हा आमच्या घरी शंकर महाराजांची सेवा केली जात असायची. त्यामुळे मला लहानपणापासूनच देवाची ओढ लागलेली होती. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी अहिल्यानगर येथील राहुरी तालुका येथे मला देण्यात आलं. त्यानंतर मला जिथे दिलं होतं तिथे जवळच महाराजांचा मठ होता. सकाळ संध्याकाळ आणि जी काही दुपारची 10:30ची आरती असते ती सर्व आरती, जे काही मंत्र स्तोत्र, जे काही तिथे कार्यक्रम व्हायचे ते सर्व काही कानावरती पडायचं. कारण आमच्या घराजवळ असल्यामुळे मला सर्व काही आवाज यायचा आणि नकळतपणे मी तिथे ओढली गेली आणि मी कधी स्वामींची झाले हे मलाच कळालं नाही. जेव्हा जेव्हा आरतीला जायची तेव्हा एक आंतरिक सुख समाधान मला मिळायचं. खूप मन शांती तिथे गेल्यानंतर मला मिळू लागली आणि मग मी महाराजांची सेवा करू लागले. अर्थातच घराजवळ असल्यामुळे माझे सासरचे व्यक्ती सर्व महाराजांची निस्सीम भक्त, सर्वजण महाराजांची सेवेकरी. मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की मला असं घर मिळालं, कारण सर्व काही व्यवस्थित. माझे मिस्टर एकदम व्यवस्थित, ते देखील स्वामी भक्त. सासूबाई ही स्वामींची खूप सेवा करतात. सासरे देखील खूप चांगले, नणंदबाई ही खूप चांगल्या. खरंच प्रत्येक मुलीला असा जो काही परिवार आहे तो मिळावा. कारण पैसे नसले तरी चालेल, पण जर माणुसकी असेल, माणसं चांगले असतील तर आपलं जीवन खरंच आनंदी होतं. स्वामी भक्तांनो, सर्वात मोठा अनुभव मला सर्वात पहिला महाराजांनी दिला. तो काय झालं की दत्त जयंतीला तिथे खूप मोठा सप्ताह बसलेला होता. सप्ताह बसलेला असल्यामुळे मग तिथे मी रोज जाऊ लागली. तिथे मी पारायणाला बसली होती, गुरुचरित्र पारायणाला. त्याच वेळेस काय झालं की आमच्या मोगऱ्याला प्रचंड फुलं येऊ लागली होती. मी सासूबाईंना म्हटलं की मी मठामध्ये महाराजांसाठी हे फुलं घेऊन जाते आणि मी माझ्या हाताने महाराजांना वाहते, असं मी बोलले. आणि मग मी खूप आनंदात ते सर्व फुलं सकाळ सकाळ तोडली आणि एका पिशवीत भरली. त्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे झाल्या. महाराजांच्या अगोदरच मी गेली, सर्वांच्या अगोदर, कारण मला फुलं व्हायची होती. पारायणाची सुरुवात ही भूपाळी आरतीनंतर होते. मी भूपाळीच्या आरतीच्या अगोदरच गेली. नुकतीच महाराजांचा अभिषेक पूजा सर्व काही झाली होती. महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक झालेला होता. त्यांनी सर्व काही फुलं वगैरे ठेवली. मी तिथे जाणार तर तेवढ्यात म्हणजे आतमध्ये प्रवेश करणार ग्रिलच्या आतमध्ये, तर तेथील एक ताई म्हटल्या की ताई, आतमध्ये कोणीही जात नाही, तुम्ही जाऊ नका, फुले खाली ठेवा, असं म्हटले. त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. मी महाराजांकडे बघितलं, एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी ही फुलं आणली होती आणि आता तुम्ही याचा स्वीकार करणार नाही, मला खूप वाईट वाटलं, असं मी महाराजांकडे म्हटले. नकळतपणे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आले आणि मग मी महाराजांना मुजरा केला, ते फुलं तिथेच ठेवले. तेवढ्यात काय झालं की माझ्या पाठीमागनं एक 5 ते 7 वर्षाचा मुलगा
आला आणि त्याने माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं. त्याने माझ्या समोरून माझी जी मी पिशवी खाली ठेवलेली होती फुलाची, ती पिशवी घेतली आणि तो ग्रिलच्या आतमध्ये गेला. आणि विशेष म्हणजे त्याला कोणीच काही बोललं नाही. आणि मग तो आतमध्ये गेला आणि तो जशी माझी इच्छा होती महाराजांना ते फुलं ठेवायची, त्याच पद्धतीने त्याने महाराजांच्या मूर्तीच्या चरणावरती ते फुलं ठेवले. खूप छान त्याने ते फुलं ठेवले आणि ते बघून मला खूप आनंद झाला. त्यानंतर तो बाहेर आला आणि त्याने पुन्हा एकदा स्मित हास्य केलं. जणू काय तो मला म्हणत होता की झालं का समाधान, अशीच ठेवायची होती ना, असं तो मला बोलत होता. आणि तो मी त्याला काही बोलण्याच्या अगोदर तो तिथून निघून गेला. त्यामुळे तो कुणाचा आहे काय आहे हे मला विचारणंच झालं नाही. त्यानंतर हा मग मला खूप मोठा अनुभव वाटला की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, की दुसरी देखील अशीच इच्छा महाराजांनी माझी पूर्ण केली. प्रत्येक भक्त महाराजांकडे आपलं काहीतरी दुःख घेऊन येत असतो, काहीतरी संकट घेऊन येत असतो. जो कोणी मठात येतो तो काहीतरी आपलं गाऱ्हाणं स्वामींना सांगत असतो. आणि स्वामी देखील आपल्या आईप्रमाणे प्रत्येक भक्ताचं दुःख निवारण्याचं काम करतात. जिथे जिथे महाराजांपुढे अश्रू गाळले जातात तेवढे अश्रू महाराज आपलं पुसायचं काम करतात. याची प्रचिती आली कारण प्रत्येकजण काही ना काही खूप आदराने महाराजांना मागत होता आणि महाराजांकडे काहीतरी आपल्याला मिळावं या हेतूने येत होता. ते बघून मला देखील वाटलं की हे खरंच किती भाग्यवान आहेत की आपण महाराजांच्या सेवेत आहोत असं वाटलं. आणि त्याच दरम्यान काय झालं की आमच्याकडे महाराजांच्या पादुका आल्या होत्या. महाराजांच्या पादुका आल्या, पालखी सोहळा होता मठामध्ये, सर्वत्र पालखी ती फिरणार होती. मला ते बघून खूप आनंद वाटला, पण मला ड्युटी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकणार नव्हती याची मला खंत होती. आणि मग मला काय वाटलं की आपण पालखीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण संध्याकाळी जिथे जेवण असेल तिथे जाऊन महाराजांच्या त्या सेवेकऱ्यांचं काहीतरी आपल्याला सेवा घडवावी, म्हणजे त्यांची सेवा घडली तर महाराजांची सेवा घडेल असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग मी संध्याकाळी महाराजांच्या तिथे गेली, जिथे पालखीचा मुक्काम होता त्या ठिकाणी गेली. तर तिथे मला वाटलं की आपण पाणी वगैरे काहीतरी वाटावं यांना, कारण जेवणाची वेळ झाली होती आणि सर्वजण जेवण करत होते. तर मी पाणी घेण्यासाठी ती घेतलं आणि वाटण्याला लागली. तेवढ्यात एक बाबा म्हटले की ताई, इथे बायकांचं काहीच काम नाही, तुम्ही जेवायला बसा, आम्ही सर्वजण आहोत, आम्ही वाढतो, तुम्ही नका वाढू पाणी असं म्हटले. त्यावेळेस देखील मला खूप वाईट वाटलं. मी तर सेवा करायला आली आणि यांनी मला असं केलं. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. मी काहीच बोलली नाही, पण महाराजांनी माझ्या मनातील भाव हा ओळखला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ड्युटीसाठी चालली. त्यावेळेस प्रचंड गर्दी, खूप ट्रॅफिक जाम झालं. मी मोठी गाडी घेऊन चाललेली होती आणि मग मोठी गाडी खूप गर्दी असल्यामुळे नेमकी का बरं एवढी गर्दी आहे मला काही कळेना. मी तिथे विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी चाललेली आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे. मग मी काय केलं की डाव्या बाजूकडून गेले आणि मग तिकडून गेल्यानंतर महाराजांचं जिथे पादुका ज्यांच्या घरी येणार होत्या मी त्यांच्या घरासमोर जाऊन उभी राहिली. आणि तिथे गेल्यानंतर मग मी म्हटलं आता महाराजांचं इच्छा आहे की आपण दर्शन घ्यावी, म्हणून मग मी तिथेच थांबले, थोड्या वेळ थांबावं म्हणून मी तिथे थांबली. आणि महाराजांच्या पादुका वगैरे आल्या, अभिषेक सोहळा सुरू झाला. खूप छान वाटत होतं. मला लेट देखील होत होतं, पण मला तिथून जाऊच वाटत नव्हतं. आणि मग त्यांना नाश्त्याची सोय केलेली होती. आणि त्यावेळेस काय झालं की स्वतःहून ते दादा माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या हातामध्ये पाण्याचा जग दिला. ताई, या सर्वांना थोडंसं पाणी वाटतं का? त्यावेळेस मला खरंच खूप आनंद झाला आणि डोळ्यामध्ये ते पाणी जसं जसं वाटत होती तसे तसे अश्रू देखील डोळ्यातून येत होते. किती छोटी छोटी गोष्ट, किती छोट्या छोट्या गोष्टीकडे महाराज बारकाईने लक्ष देतात आणि माझी इच्छा पुरवतात हे बघून मला खूप रडायला यायला लागलं. खरंच महाराज, तुमची खूप कृपा माझ्यावरती आहे. स्वामी भक्तांनो, पण आता एक खूप मोठं संकट आमच्यावरती आलं होतं. ते म्हणजे असं की माझी जी सूनबाई आहे, अशा तर खूप महाराजांनी मला आत्तापर्यंत प्रचिती दिल्या, पण आता ही जी मोठी प्रचिती आहे तीच तुम्हाला सांगावंसं वाटते. माझा मुलगा हा खूप मोठा होऊन त्याचं लग्न देखील झालं. लग्न झाल्यानंतर आत्ताची ही गोष्ट आहे, 2025 सालची
हा अनुभव मी तुम्हाला सांगते. 2025 साली माझ्या मुलाचं जे काही लग्न होऊन त्याच्या लग्नाला 4-5 वर्ष 2025 साल झालेले होते, पण त्याला काही संतान प्राप्ती होत नव्हती. महाराजांच्या सेवा सर्वजण घरात करत होते, सर्व आनंदित होतं, पण संतान प्राप्ती नाही. त्यामुळे मन कुठेतरी खिन्न होतं. महाराजांकडे एक आशेच्या किरणाने बघत होते. रोज महाराजांना साकडं घालत होती, रोज बोलत होती, पण महाराज काही ऐकत नव्हते. 5 वर्ष अशीच गेली. 2025ला मग मी असंच माझ्या मनामध्ये महाराजांनीच आणलं की आपण काय करूया की गुरुवारी आपल्या घरी सुवासिनींना बोलू, ज्यांना इच्छा आहे त्यांना बोलू आणि आपण सर्वत्र बसून संकल्प घेऊन महाराजांचा नामस्मरणाचा 12 लाखाचा संकल्प घेऊ आणि आपण ही सेवा करू, असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग महाराजांनीच आणलं. तर सुनबाईला म्हटलं की असं करण्याची इच्छा आहे. तर ती म्हटली ठीक आहे आपण करूया. मग आम्ही घर वगैरे सर्व काही स्वच्छ केलं, कारण महाराजांचं एवढं मोठं सेवा घरामध्ये करायची म्हटल्यानंतर स्वच्छता तर पाहिजे, कारण प्रत्यक्षात महाराज येतात, कारण जिथे नाम आहे तिथे मी आहे असं स्वामी म्हणतात. त्यामुळे आम्ही सर्व घर अगोदर स्वच्छ केलं. त्यानंतर महाराजांचं खूप छान अधिष्ठान मांडलं, महाराजांचा फोटो वगैरे ठेवला पाटावरती, सर्वांना आमंत्रण दिले, सर्वांना खूप आग्रहाने बोलवले, मठामध्ये सांगितलं. त्यानंतर मग त्यांच्यासाठी नाश्त्याची देखील सोय केलेली होती. सर्व काही झालं, सर्वजण खूप आनंदामध्ये आलं. असं वाटलं नव्हतं की एवढे जण येतील. जवळपास 50 ते 60 जण आले. त्यामुळे मला खूप आनंद झाला की एवढे जण आले महाराजांचं नामस्मरण करण्यासाठी. सर्वांना मग आम्ही बसण्यासाठी दिलं, सरबत वगैरे दिलं. त्यानंतर नामस्मरणाची सेवेला सुरुवात झाली. जसं जसं नामस्मरण वाढत होतं तसं तसं घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली होती. खूप छान वाटत होतं, मन भरून येत होतं, सारखं डोळ्यातून अश्रू येत होते. काय करावं तेच कळत नव्हतं. त्याच वेळेस काय झालं की महाराजांनी अशी प्रचिती दिली की 12 लाख जप कंप्लीटच होणार होता. तेवढ्यामध्ये महाराजांनी अशी काय प्रचिती दिली की मला प्रत्यक्षात महाराजांचा जो फोटो आहे तो बालरूपामध्ये दिसू लागला, की महाराज बालरूपामध्ये आहे आणि महाराज माझ्याकडे बघत आहे आणि हसत आहे. बाळकृष्ण जसा खेळत होता, नटखटपणा करत होता, तसे महाराज करत होते. ते बघून मला काय करावं तेच कळेना. मी पूर्ण घामाने चिंब झाले. सर्वांना मला आलेला हा अनुभव 12 लाख जप झाल्यानंतर सांगितला. सर्वजण खूप आनंद झाले की तुमच्या घरी लवकरच बाळकृष्ण येणार, तुम्ही ही सेवा केली ती महाराजांपर्यंत पोचली, असे सर्वजण बोलत होते. सर्वांनी नाश्ता वगैरे केला, सर्वजण मार्गस्थ झाले. आणि स्वामी भक्तांनो, खरंच पुढच्या महिन्यामध्ये माझी सून, जी आम्ही वाट बघत होतो त्या गोष्टीची, ती गोष्ट घडली. माझी सून ही प्रेग्नेंट झाली आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आणि खरंच महाराजांच्या कृपेने आता 25 जानेवारीला माझ्या सुनेला मुलगा झाला. आणि महाराजांनी जे काही दर्शन दिलं होतं तसाच नटखट बाळकृष्ण आमच्या घरी आला. खरंच महाराजांची कुठलीही केलेली सेवा कधीच वाया जात नाही. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला माझा आत्ताचा लेटेस्ट आलेला अनुभव सांगते की आमची जे काही रिटायरमेंट वगैरे सर्व काही आमचं पार पडलं. आता फक्त महाराजांची सेवा एवढंच मनामध्ये होतं. बाळकृष्णाला सांभाळणं आणि महाराजांची सेवा करणं हे माझं सुरू होतं. पण अचानकपणे काय झालं की आमचं जे बाळ आहे ते खूप आजारी पडलं. त्याला काय श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला. म्हणून आम्ही हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलो. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला निमोनिया झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला याला ॲडमिट करावं लागेल. ॲडमिट म्हटल्यानंतर एवढ्या बाळाला सलाईन लावणं, औषध देणं, मला खूप वाईट वाटलं. खूप रडायला यायला लागलं. महाराज असं करू नका म्हणत होते. आणि मग मी महाराजांचा खूप धावा केला. त्याच्या नाडीवरती महाराजांचा महामृत्युंजय मंत्र म्हटले. त्यानंतर जे काही महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्र आहे तो मंत्र मी घेतला. त्यानंतर मला असं वाटत होतं याला इथून कधी बाहेर नेईल, कारण तो खूप रडत होता, प्रचंड रडत होता. इतकं रडत होता की त्याचं रडणं हे असह्य होतं. मला त्याच्या वेदना ह्या बघवत नव्हत्या. त्यामुळे महाराजांना खूप साकडं घातलं. आणि स्वामींच्या कृपेने खरंच 2 दिवसामध्ये त्याला खूप बरं वाटलं. आणि महाराजांनी 3ऱ्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला. डॉक्टर देखील म्हटले की निमोनिया खूप होता, पण खरंच तुमचं काहीतरी नशीब चांगलं की लवकर कव्हर झालं, नाहीतर निमोनिया एवढ्या लवकर कव्हर होत नाही. हे ऐकून मला देखील खूप छान वाटलं. ही फक्त महाराजांची आमच्यावरती असलेली कृपा आहे. स्वामी भक्तांनो, असे असंख्य छोटे मोठे अनुभव
महाराजांनी आत्तापर्यंत दिले, पण हे अनुभव मला सांगावेसे वाटले, महाराजांनी प्रेरणा दिली म्हणून हे अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर केले. असे माझे हे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.